हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं मुन्नार सिरीजच्या डे 3 मध्ये. माझं नाव आहे रेणुका. आजच्या दिवसाची सुरुवात जरा निवांतच झाली आमची. ही सगळी खाली जी लोक दिसत आहेत ऑरेंज छत्री घेऊन चालली, ती इथल्या सनराईज ट्रेकला जात आहेत, जे हॉटेलच्या अगदी जवळ आहे. आणि हे कॉम्प्लिमेंटरी आमच्या याच्यामध्ये ॲड होतं. हा ट्रेक आम्ही उद्या करणार आहोत. ही आहे आमची रूम, जी काहीशी मेस्टअप दिसते सध्या. मला खूप ॲस्थेटिक वाटली ही रूम आणि खूपच कूल वाईब्स होत्या इकडच्या. सो या, वी लव्ह द स्टे हिअर. आज कॉफी घेण्यासाठी खाली जाण्याचा कंटाळा आला होता. सो सौरभ रूममध्येच रेडी टू मिक्स कॉफी बनवताना. आजचा दिवस ही हॉटेलची प्रॉपर्टी एन्जॉय करायचं आम्ही ठरवलं होतं. सो आम्ही फक्त एकाच लोकेशनला व्हिजिट करणार होतो आणि मग बॅक टू हॉटेल असा प्लॅन होता. सो आजचं आपलं लोकेशन होतं मट्टूपट्टी डॅम आणि लेक आणि त्याच जवळ असलेला इको पॉईंट. इकडे आम्हाला एक हत्तींचा कळप क्रॉस होताना दिसला. तो रेकॉर्ड करेपर्यंत गायब झाला होता. बाकी रस्त्यातले नजारे तर कमालच होते. येतोय आला 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 आला. सो दिस इज इको पॉइंट गाइज. माझ्या फोन मध्ये काढा, तुमचा फोन संपून जाईल. इको पॉईंटची मॅगी एन्जॉय करून आम्ही 4:30 पर्यंत हॉटेलवर परतलो आणि थोडं फ्रेश होऊन टेरेसवर हाय टीसाठी आलो तर काहीसे असे नजारे होते, जे बघून एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. आजचा दिवस हा शेवटचा दिवस असणार होता मुन्नार मधला, कारण उद्या सकाळी आम्हाला कोचीसाठी निघायचं होतं. सो आज आम्ही फुल ही प्रॉपर्टी एन्जॉय केली. आज आमचा स्पा डे होता इव्हनिंगला. मुन्नार आए और केरला मसाज नहीं लिया तो क्या ही किया, राइट? सो असा काहीसा गेला आमचा डे 3. गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळी सकाळी आम्ही निघालो एका छोट्याशा ट्रेकला, ज्याचा एंड पॉईंट नाही आहे काही. बस रस्त्यात जाताना आपण सनराईज बघू शकतो, जर आज सन दिसला तर. ट्रेकपेक्षा आपण याला एक वॉक म्हणू शकतो. बाकी इथे चालायला भारीच वाटत होतं. कच्चा रस्ता, आजूबाजूला उंच झाडे आणि अदनमधनं डोकावणारे डोंगर, दोन्हीकडेला रानटी गवती चहाची रांग आणि मध्येच चिवचिवणारे वेगवेगळे पक्षी, असं एकंदरीत वातावरण होतं. आमच्यासोबत इथे हॉटेलचे इतर गेस्टही होते, पण ट्रेक म्हणलं की आम्हाला कोणीतरी चॅलेंज केल्यासारखं वाटतं. त्यामुळे ते सगळे गेस्ट मागे होते, मी एकटीच पुढे जात होते. बाय द वे, इथे आमच्यासोबत हॉटेलचे एक अनुभवी गाईड सुद्धा होते. त्यांच्या बोलण्यातनं कळलं की ते 19 वर्षापासून इथे सर्व्हिस करतायत आणि त्यांनी या आजूबाजूच्या जागेचा बरीचशी माहिती आम्हाला दिली. या जागेचा इतिहास, या जागेचा भूगोल असं सगळं डिस्कस करत करत आमचा रस्ता कटत होता.
आणि आज थोडासा डोंगर आभाळ वगैरे जास्त असल्यामुळे पूर्ण सनराईज काय नाही दिसला, बट थोडाफार आम्ही बघू शकलो डोंगराच्या आड. असंच चालत राहत असताना पुढे एका पॉइंटला डेड एंड येतो आणि मग आम्ही तिथून मागे फिरलो. सो आता आम्ही परत जातोय हॉटेलकडे. बाकी या काकांची गप्पा मारायला मजा येत होती. त्यांची तमिळ मिक्स हिंदी होती आणि माझी मराठी मिक्स हिंदी. आम्ही दोघेही अर्धवट काहीतरी बोलत होतो. ते त्यांच्या मुलाविषयी सांगत होते आणि मीही त्यांना थोडंफार आपल्या पुण्याविषयी सांगत होते. आपण कुठून आलोय, तिकडे कसं असतं सगळं वगैरे वगैरे. बाकी ही हॉटेलची कॉम्प्लिमेंटरी जी काही ऍक्टिव्हिटी होती ती आपल्याला जाम आवडली. त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात एकदम भारी झाली. बाय बाय रूम. आज सकाळपासूनच फारसा रेकॉर्ड करायचा काही मूड नव्हता. सो आम्ही आमच्या रूमला टाटा बाय बाय केलं. खाली आल्यावरती ब्रेकफास्ट केला आणि निघालो कोचीकडे जायला. आम्हाला साधारण 11 वाजले होते चेकआउट करायला आमचं हॉटेल. रात्री आमची कोचीवरनं पुण्याला जाण्यासाठी 1:30ची फ्लाईट होती. सो आमच्याकडे थोडासा मध्ये वेळ असणार होता कोची एक्सप्लोर करायला. आता बघूया आपण किती वाजता तिथे पोहोचतो कोचीला आणि त्यानुसार पुढचा प्लॅन आम्ही ठरवणार होतो. So we are getting served in a traditional Kerala manner on banana leaf. Finally we got the meal on banana leaf. Saurabh is eagerly waiting for his meal. दाखवते. So the name, what is the name of this place? This is the menu, basically lunch menu. We ordered this sadhya thali on banana leaves. I don't know about the name. सो इथे 20 पेक्षा जास्त आयटम्स वाढली जाणार आहेत. ही आहे साऊथ इंडियन थाळी. हा आहे सौरभ, वाट बघतोय खाण्याची. डिगेन मामा, स्टार्ट. मुन्नारमध्ये जरा व्हेजिटेरियन खाण्याचे हाल आहेत बाहेर असं आपण म्हणू शकतो. आम्ही अख्ख्या मुन्नारभर ही साऊथ इंडियन ट्रॅडिशनल थाळी शोधली जी की केळीच्या पानावरती सर्व केली जाते. पण फायनली आम्हाला ती रस्त्यामध्ये इथे मिळाली खायला. सो या, हा असा होता बाहेरचा एकंदरीत परिसर. ही आहे आमची गाडी. इथे जेवण करून आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो. संध्याकाळचे काहीतरी 5:30 पावणे 6 झाले होते आणि आम्ही कोचीला पोहोचलो आणि आम्हाला चहाची आठवण झाली. सो इथे एक कूल कॅफे होता जो की असा समुद्रकिनारी होता. सनसेट होत होता. सो आम्ही तिथे हॉल्ट घेतला आणि चहा घेतला मस्त. इकडनं आम्ही सरळ फोर्ट कोचीच्या एरियामध्ये गेलो. हा एरिया फुल गोव्यासारखा माहोल वाटत होता. म्हणजे कॉलोनियल एरियाज होते, छान जुनी आणि नवीन चर्चेस होते बरेचसे आणि असं समुद्रकिनारा. आम्ही साधारण तिथे 1.5-2 तास घालवले आणि कुठेतरी बॅकग्राऊंडला म्युझिक ऐकू येत होतं लाऊड. सो आम्ही ते बघायला म्हणून आम्ही उठलो.
सो ही भन्नाट लाईव्ह परफॉर्मन्स बघितल्यानंतर आम्ही तिथे जवळच एक ज्यू टाऊन म्हणून असा एरिया होता तो बघायला गेलो. बेसिकली 1300-1400च्या काळामध्ये ज्यू लोक इथे आली होती आणि 1500च्या काळात इथल्या कोचीच्या राजाने त्यांना ट्रेडिंगची परवानगी दिल्यानंतर त्यांनी हे त्यांचा कॉलोनियल एरियाज डेव्हलप केले होते आणि हे जे काही सुवेरिन शॉप्स वगैरे आहेत ती तेव्हा त्यांनी सुरू केली होती. नंतर 1947च्या काळात बरेचसे ज्यू लोक इस्रायलला स्थलांतरित झाले, पण त्यानंतर ज्या काही फॅमिलीज मागे राहिल्या त्यांचा एकंदरीत वास्तव इथे असायचं आणि म्हणूनच की काय या जागेला मोठं इतिहास लाभलेला आहे. आणि इथनं वॉक करताना आपल्याला एखाद्या हेरिटेज लेनमधनं वॉक केल्यासारखं वाटतो. सो या शॉपिंग लेन्समधनं आम्ही काही सुवेरियन घेतले, फ्रीज मॅग्नेट वगैरे आणि थोडीफार शॉपिंग केली. एकंदरीत इथल्या वाईब्स खूपच ॲस्थेटिक होत्या, खूपच हेरिडेटरी होत्या आणि छान वाटत होतं रात्रीच्या वेळेस इथे असं फिरताना कोचीच्या रस्त्यांवरनं. सो अशी होती आमची ही 4 दिवसाची मुन्नारची जर्नी. ही अख्खी सिरीज यूट्यूबवर अवेलेबल आहे, ती बघून मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली. हा माझा पहिलाच प्रयत्न होता ट्रॅव्हल ब्लॉग बनवायचा किंवा काहीतरी आपण बनवलेलं यूट्यूबवर शेअर करायचा. यामध्ये बऱ्याच चुका झाल्या असतील, वेळेनुसार त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाईल. बाकी असंच भेटूया पुढच्या प्रवासात परत एकदा. तोपर्यंत बाय बाय. बाकी अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला खूप 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 गरज आहे, कारण ही माझ्या प्रवासाची नुकतीच जस्ट सुरुवात आहे आणि तुमचा सपोर्ट मला जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवून तुम्ही मला तो दाखवू शकता. सो आय होप तुम्हाला ही अख्खी जर्नी आवडली असेल. बाकी तुमचे काही सजेशन्स असतील तर मला तुम्ही खाली कमेंटमध्ये कळवू शकता. थँक्यू सो मच हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल.